नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या 9व्या दिवशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपली पहिली माळ होती ती पांढरी होती. दुसरी माळ होती ती लाल होती. तिसरी माळ होती ती निळी होती. चौथी माळ होती ती पिवळी होती. पाचवी माळ होती ती ग्रे होती. 6वी माळ होती ती हिरवी होती. 7वी माळ होती ती केशरी होती. 8वी माळ होती ती मोरपिशी होती. आणि 9वी माळ आजची जी आहे ती पिंक आहे, म्हणून मी पिंक ड्रेस परिधान केला आहे. आणि उद्या आपल्याकडे दसरा आहे. तर मी ह्या रंगांबद्दल सांगितलं. पण रंगांबद्दल खरं खूप सुंदर लेख माझ्याकडे आलेला आहे डॉक्टर स्मिता दातार यांचा. इतका सुंदर लेख त्यांनी लिहिलेला आहे की तो वाचल्याशिवाय माणूस पुढेच जाऊ शकत नाही. तर मी तोच लेख तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे. काल मी त्याचा अर्धा भाग वाचला. काल माझा केशरी रंगावरचा होता आणि माझा तुम्ही व्हिडिओ बघू शकाल. केशरी रंगाचे महत्त्व त्याच्यामध्ये मी त्यांचा लेख वाचलेला आहे. खूप सुंदर तऱ्हेने त्यांनी लिहिलेलं आहे. आणि आज मी जो रंग वाचणार आहे तो आहे हिरवा रंग. तर मी त्या हिरव्या रंगाबद्दल आता तुम्हाला वाचून दाखवणार त्यांच्याच शब्दात. तर ऐका. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आपण लेख वाचायला सुरुवात करूया. हिरव्या अंगरखा पांघरलेल्या हिरव्या मास्कमधल्या त्या देवदूताने हिरव्या कपड्यात गुंडाळलेलं ते हातपाय हलवणारं इवलसं गाठोडं अभिच्या हातात दिलं आणि त्याला रडूच कोसळलं. इतका वेळ त्याचं लक्ष सिमेंटचा कातळ फोडून बाहेर डोकावणाऱ्या त्या मखमली हिरव्या पानांकडे होतं. सृजनांचे टाळ वाजवणारे तसेच कोवळे हात आता प्रत्यक्ष त्याच्या हातात होते. त्याला आठवली त्याची आणि नेहाची पहिली भेट. आ मुझे छूकर हरा रंग बिछा मुझ पर, मैं भी एक शाख रखता हूँ शजर करने को, असं म्हणत तिला इम्प्रेस करण्याचे ते दिवस. प्रेमात पडल्यावर पहिला शोध सुरू झाला घराचा. सगळी हिरवाई शोषून कोरडी ठीक झालेली मुंबई. कुठल्याही घरातून दिसायची फक्त निळी प्लास्टिक, कचरा आणि गर्दी. त्यानं जरा दूर उपनगरात घर घेतलं. हृदय, किडनी, मेंदू सगळ्यांनी असहाय्य पुकारलेल्या त्याच्या आईला डॉक्टरांनी मानसिक स्वास्थ्यासाठी रोज हिरवळीत बसायला सांगितलं होतं. हिरव्या गवतावर चालायला सांगितलं होतं. तिथे असलेल्या झाडांवर रोज हिरवे पोपट यायचे. पावसात हिरव्यागार झालेल्या कुरणावर बांधलेल्या केबलवर 30-30 पोपट झुलायचे. तो हिरवा गारवा अभि आणि नेहाला आवडला होता. नेहाने हिरवागार शालू नेसून माप ओलांडलं. अभिची आजारी आई नोकरी, नृत्याचे शो, नेहाची तारेवरची कसरत सुरू झाली. तळव्यावर मेहंदीचा अजून ओला रंग असलेली नेहा एकदा अभिला मजेत म्हणाली, ए बघ ना, त्या कुंडीतल्या झाडांच्या पानासारखं आपण आपल्या शरीरात हरितद्रव्य तयार केलं असतं तर. तर काय, तर आपल्याला रोज स्वयंपाक करायला लागला नसता, ती त्याला चिडवत म्हणाली. तिच्या प्रसन्न हसण्याने त्याला दुप्पट बळ यायचं. नुकतंच त्याला इकोग्रीन बिल्डरकडे जॉब लागला होता. पर्यावरण स्नेही बिल्डिंगमधील ऑफिस विकणे असं त्याचं कामचं स्वरूप होतं. पण तिथं ग्रीन काहीच नव्हतं. ना सौर ऊर्जा, ना पाण्याचं रिसायकलिंग, ना कचरा व्यवस्थापन. तिथे फक्त थंड हवेत ग्रीन टी पिणारा हिरव्या डोळ्यांचा लबाड बिझनेसमॅन होता आणि आईच्या डायलिसिससाठी पैसे हवेत म्हणून तो दिवस रेटत होता. नेहा देखील जास्त शो घेत होती. दिव्यांनी उजाळलेल्या रूमला ग्रीन रूम का म्हणतात, येलो रूम म्हणायला पाहिजे. मेकअप करताना तिच्या मनात आलं, ही ग्रीन रूम नव्याने उमगणारी हिरवी स्वप्न दाखवते म्हणून हिला ग्रीन रूम म्हणत असावे. तिच्या मनात आलं, हल्ली गणूदादाने आणलेला चहा तिला नकोसा होत होता. करकरीत हिरवी कैरी आणि मिरची मारून भेळ खावीशी तिला वाटत होतं.
आणि एक दिवस ग्रीन रूममध्येच तिला चक्कर आली. थोडं हुशार होऊन कृष्णाला नमस्कार करून तिने शो निभावला. शांताबाई शेळकांच्या लावणीवर तिने नृत्य बसवलं होतं. साजणा छंद माझा पूर्वा, मला हिरव्या पालखीत मिरवा. हिरवी साडी, हिरवी चोळी, हिरवे गोंधण गौऱ्या लाली. हिरवी तीट कुंकवा खाली, घाला वेणीत हिरवा मारवा. चढवा हाती हिरवा चुडा, अंगठीत पाचूचा खडा. शेल्यावरी हिरवा चौकडा, हिरवा साज मजला करावा. साजणा छंद माझा पूर्वा, मला हिरव्या पालखीत मिरवा. टाळ्यांच्या गजरात ग्रीन रूममध्ये आलेल्या नेहाला अभिचे 15 मिस कॉल होते. आई अत्यवस्थ झाली होती. ICUमध्ये आईच्या किडनीचं हिरवं झाड सुकत चाललं होतं आणि इथे नेहाच्या पोटात एक हिरवा अंकुर बाळच धरत होता. सजनाला आणि तिला तिचे छंद पुरवायला सवडच नव्हती. त्यांची भांडणं होत होती. अभिची धावपळ, पैशाची तंगी, नेहाची तगमग वाढत होती. त्यांचा परिणाम दोघांच्या नात्यातली वेल सुकण्यात होऊ नये. नेहाचा मुरलीधरकडे धावा चालला होता आणि एक दिवस आईला दात्याकडून किडनी मिळाली. वेळ वाचवण्यासाठी पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध करून दिला. आई वाचली आणि दिवस पुरे व्हायच्या आत नेहा प्रसूतीसाठी दाखल झाली आणि आज ती कोवळी चैत्रपल्लवी अभिच्या हातात होती. दूरवरून गाण्याचे सूर ऐकू येत होते. हरे हरे बासकी बनी मुरलिया, मर्म मर्म को छुए अंगुलिया. चंचल चतुर अंगुलिया जिस पर कनक मुंदरिया झाजे. बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. डॉक्टर स्मिता दातार यांनी ग्रीन कलरबद्दल खूप छान माहिती दिली होती आणि मी ती तुम्हाला वाचून दाखवली आणि मी रोज त्यांच्या जे अनेक कलर्सबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे त्याच्यात एक छोटीशी गोष्टसुद्धा असते. तर त्यामुळे मग ते आपल्याला वाचायलाही खूप छान वाटतं. आणि जर तुम्हाला हा माझा लेख आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नेहमीप्रमाणे आनंदी राहा, मजेत राहा. पुन्हा एकदा नवरात्रीच्या 9व्या दिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाय.